वैभव सोनटक्के मिनी ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनला नक्की प्रेस करा. तर त्याचं काम घ्यायचं पेशंटचं. तर आता आलोय गॅरेज जवळ. आपल्यासोबत भाऊ आलेला. तर लहान मित्रांनो, मी वैभव सोनटक्के नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपला ब्लॉग खूप म्हणजे खूप दिवसातून आलाय. तर ब्लॉग काढायचा मुद्दा काय आहे की आज आपल्याला आपलं ट्रॅक्टर आहे, तर ट्रॅक्टरला सर्व्हिसिंगला घेऊन जायचं होतं. तर तुम्हाला दाखवतो. तर ट्रॅक्टर सर्व्हिसिंगला घेऊन जाणार आहे. तर लहान भाऊ आहे, आम्ही दोघं जाणार आहेत. तर चला पुढे गेल्यावर दाखवतो. आता निघणार आहे तिथून. आता घरापासून तुम्हाला दिसत असेल पार फाट्याजवळ आलोय. तर आपल्याला जायचे चौसाळला सर्व्हिसिंग करायला. तर आपल्यासोबत भाऊ आलेला आहे. तर लहान भाऊ आहे आपला. तर चाललो आम्ही दोघंच आहेत. तर चाललो तर चौक आहे, लोणी फाटा चौक. आता राईटला गेलं तर खारड्याला आहे, लेफ्टला गेलं तर चौसाळा म्हणून गाव आहे, तिकडे जायचं आपल्याला चौसाळा. तर चाललोय. तर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल आपला, पूर्ण बघा. मित्रांनो, घरापासून 2-4 किलोमीटर पुढे आलोय. तर भाऊ बघा आमचा काय म्हणतोय. तर मित्रांनो बघा येऊ का बसलाय निवांत. तर ह्याचं म्हणणं आहे की ट्रॅक्टरला आदळत आहे. तर त्याला म्हणलं काय नाही, आदळत असते. मठगडावर बसलेला आहे. ही ट्रॅक्टरला एकच सीट आहे. तर चाललंय नॉन स्टॉप चाललंय मित्रांनो. फुल ऍक्सिलेटर बघू शकता. हाताचा बी ऍक्सिलेटर धरलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. फुल स्पीड मध्ये चालले. चला पुढे गेलो दाखवत तुम्हाला. बघू शकता आता आमच्याकडे उन्हाळा झालं म्हणजे कसं दिसतं व्ह्यू. सगळीकडे गवतच गवत. राम राम भाऊ. थोडी ताण लागली होती, उडले पडतंय. तर बिसलेरी काय भेटली नाही आपल्याला तिथं. तर आपण पेप्सी घेतलेली जायला. तिथे काय पेप्सी घेऊन निघलोय आता. तर पेप्सी खातोय. तर मित्रांनो भरपूर प्रमाणात ऊन पडतंय आता सध्या. तर आपल्याला चपार पण नाहीये, सगळं मोकळेच आहे टप. त्याच्यामुळे डायरेक्ट ऊन येत आहे. बघा मित्रांनो, चाललोय आता. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता एवढ्याच चौसाळ्यामध्ये आलोय. तर मागच आहे चौसाळ्याच्या. तर चाललोय पुढं. चौसाळ्यात आतमध्ये चाललोय. पण आपण आतमध्ये जाणार नाहीयेत गर्दीत. बायपासनीच बाहेर निघणार आहेत, कारण लय गर्दी असते आतमध्ये. तर दुपारचा टाइम आहे, गर्दी फिर्दी नाहीये. तर आता इथून राईटला गेलं का चौसाळा शहर लागतंय. तर आपल्याला आतमध्ये जायचं नाहीये. तर हे दिसत असेल पुढं. तर इथून आपल्याला लेफ्टला वळायचंय. तर डायरेक्ट बायपास, थोडक्यात बायपास म्हणलं तरी हरकत नाही. डायरेक्ट पलीकडं हायवेला लागतोय. तर चाललोय तिकडं.
मित्रांनो, मागे तुम्हाला टर्न दाखवला होता, तिथून सरळ गेलो असतो तर इकडून आलो असतो राईट कोण, तर आपल्याला लेफ्टला जायचंय. तर लय बेजारले आढळते. तर तुम्हाला आता गॅरेज पाशी गेल्यावर दाखवतो, चला. तर आता आलोय गॅरेज जवळ. ह्यो रोड दिसत असेल तुम्हाला, चाललोय तो डायरेक्ट बीड बायपासचा आहे. पुढे दिसत असेल गौरी गॅरेज, तिकडं चाललंय. पुढे गॅरेज आहे. आले तर भेटू नंतर. आता ट्रॅक्टर लावलं. तर मित्रांनो, आलोय इथं बसलोय आता. तर तुम्हाला दाखवतो, एकदम ट्रॅक्टर बाहेर आहे. तर आतमध्ये एक ट्रॅक्टर लावलेला होता, तर तो काढते फिटर. तर आपला मित्र आहे, तर याला आपल्याला शेताचं काम द्यायचं आहे कुशनचं. तर आता थोड्या वेळात आतमध्ये ट्रॅक्टर आणतो, बघू दाखवतो तुम्हाला काय काय काम करायचं आहे आपल्याला. तर बाप्या, आता ट्रॅक्टर आतमध्ये घेतलेले, तर तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर आतमध्ये घेतलेले. तर फिटरला आपण काम सांगितले काय काय करायचे ते. तर सध्या बॅटरी चार्जिंगला नेऊन टाकायची. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करणार आहे. आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बेल आयकनला नक्की क्लिक करा. तर ह्याचा पार्ट 2 येणार आहे. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.